श्री स्वामी समर्थ कथेचं नाव आहे विश्वासाची ताकद। अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता। तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात नेहमी अडचणी येत। कधी पीक नसायची, तर कधी जनावरे आजारी पडायची, तर कधी घरात पैशाची तंगी असायची। एक दिवस तो खूप निराश झाला। त्याने मनात विचार केला, देवा, मी इतकी मेहनत करतोय, तरी माझ्या वाट्याला फक्त दुःखच का? त्या अवस्थेत तो थेट अक्कलकोटला गेला। स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिला। त्याच्या डोळ्यात पाणी होतं, मनात प्रश्न होते। स्वामीने त्याच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले, का रे, एवढा का खचला आहेस? शेतकरी आश्चर्यचकित झाला। त्याने काहीच सांगितलं नव्हतं, तरी स्वामींना सगळं कसं कळलं? तो रडत म्हणाला, स्वामी, खूप प्रयत्न करतो, पण यशच मिळत नाही। आता विश्वासही कमी होतोय। स्वामी शांतपणे म्हणाले, तू प्रयत्न करतोस, पण मनात शंका ठेवतोस। आधी पूर्ण विश्वास ठेव, भिवू नकोस। मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामींनी त्यांना सांगितले आणि प्रसादही दिला। दररोज माझे नाव घे, म्हणजे स्वामींचे नाव घे, आणि काम करत राहा। शेतकरी गावाकडे परतला। यावेळी त्यांच्या मनात भीती नव्हती, फक्त विश्वास होता। तो रोज स्वामी समर्थांचं नाव घ्यायचा। काही महिन्यातच त्यांच्या शेतात उत्तम पीक आले, जनावरही बरी झाली, घरात आनंद पसरत होता। तेव्हा त्याला समजले, स्वामींनी चमत्कार केला नव्हता, तर त्यांच्या मनात विश्वास जागवला होता। कथेचा संदेश, अडचणी येतात, पण आपणच खचतो तेव्हा हरतो। विश्वास आणि सातत्य असेल तर स्वामींची कृपा आपोआप मिळते। भिवू नकोस, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। त्याचबरोबर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। थँक्यू।